त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही। मित्रांनो, कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही, त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत नाही, मग आपल्याला मेसेज करावे लागतात। जर आपण स्वतः तो लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपले प्रेम मला मिळत आहे, आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जे लिहितात कमेंटमध्ये, त्यामुळे मलाही उत्साह येतो। मित्रांनो, आम्ही सुद्धा खूप कष्टाने हे व्हिडिओ करतो, याचा नक्की लाभ घ्या। हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे, हे 7 ते 13 ऑक्टोबर 2024 चे असणार आहे, नक्की पहा। 7 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी। या सप्ताहामध्ये कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण असेल। धार्मिक वातावरणामध्ये आपण रमाल, आपल्याला एखाद्या इव्हेंटचे किंवा एखाद्या पूजेचे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आपल्यावरती सोपवण्यात येईल। आपण थोडा कंटाळा कराल त्या बाबतीत, परंतु नंतर आपण त्यात रमाल आणि आपल्या हातून चांगले धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन येईल, त्याचे नंतर आपल्याला आत्मिक समाधान लाभेल, शांती लाभेल। त्याचबरोबर नवीन वधूवर आहेत यांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे नवीन लग्न झालेले लोक आहेत, म्हणजे नवीन दाम्पत्य, वधूवर नव्हे तर दाम्पत्य जे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या कौटुंबिक जीवनात, पारिवारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी उद्भवल्या होत्या, काही नवीन प्रश्न निर्माण झाले होते ते सुटतील। आणि जे नवीन वधूवर आहेत, नवीन ज्यांची विवाह प्रस्ताव मान्य झाले किंवा विवाह इच्छुक आहेत, त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन उत्तम विवाह योग सुद्धा कदाचित जुळून येईल। तर त्या बाबतीत असलेल्या विवाह संबंधित असलेल्या अडचणी सुद्धा या सप्ताहात दूर होऊ शकतात किंवा दूर होतील। आता धनलाभाचे योग आहेत, त्यामुळे आपण जर धनवृद्धीसाठी वेगळे काही पैसे गुंतवणार असाल, काही वेगळं इव्हेंट करणार असाल, काही वेगळ्या गोष्टी करणार असाल किंवा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले असेल की धनवृद्धी व्हावी यासाठी जर केले असेल तर ते उत्तम प्रकारे आपल्याला फलदायी ठरणार आहेत। त्या इव्हेंटमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये केलेल्या वृद्धीमध्ये, कार्यक्रमामधून आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो, पैसा मिळून घेता येऊ शकतो आणि लाभही आपल्याला मनाप्रमाणे आपल्याला करून घेता येऊ शकतो। या सप्ताहात मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाल, यात्रा आयोजन नियोजन कराल, तीर्थक्षेत्री जाल, त्यामुळे आणि पुन्हा म्हणजे एकंदरीत हा सप्ताह आपल्यासाठी धार्मिक वृत्तीचा असेल, धार्मिक वातावरणाचा असेल आणि त्यामुळे आत्मिक समाधान, धार्मिक समाधान आपल्याला लाभेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 7 आणि 12, शुभ अंक असणारा 1 आणि रंग असणारा पिवळा, याचा आपण नक्की लाभ करून घ्या, नक्की लाभ होईल। आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो। जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा, या कुंदेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा रोज पाठ करा। धनासंबंधित एखादा प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मीष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मीष्टक दिवसातून 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा। 3 वेळा म्हणायचं तर प्रतिवेळी 8-8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळ दुपार। एक काले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालमिया पडे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकालमिया पडे नित्यम महाशत्रू विनाशनम असं सांगितलं। तर तिन्ही काळामध्ये आपण 8 वेळा तो प्रयत्न करा म्हणण्याचा, आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल। महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहे, आपण मुद्दाम करा, याचा नक्की लाभ होतो। कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना, त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं आणि ज्या काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना
त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सिद्धी हेतू एखादं अनुष्ठान केलं असता त्याच्यात सिद्धी प्राप्त होते. या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही, नवरात्रीचं देवीचं करतात, त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात, इतर देवीची अनुष्ठानं करतात, शंकराची आराधना करतात, विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात. तर का करतात? तर हा जो 9 दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा, शारदीय नवरात्र उत्सव, हा फक्त देवीसाठी नाहीये, तर सिद्धी ही देवी दाता आहे. म्हणजे सिद्धिदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक या ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो. या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा. या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. मित्रांनो, अजूनपर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी दूर होतील, त्यांना, तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्री शारदीय उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा.